दंगलीच्या भाषा करत होते त्यांना महाराष्ट्र अशांत करायचं आहे आणि त्यांना महाराष्ट्र शांत नकोय असा आरोप मुख्यमंत्री शिंदेंनी मवियाच्या जोडे मारो आंदोलनावर केलाय। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यांना पराभव दिसत असून लोकसभेत खोटं नरेटिव्ह पसरवून लोकांमध्ये भीती पसरवून मतं मिळवली आहे। पण माणूस एकदा फसतो पुन्हा फसत नाही असाही टोला एकनाथ शिंदे यांनी मवियाला लगावला। त्यांना 2 वर्षापूर्वी गेट आउट महाराष्ट्रातल्या जनतेने केलं आहे। त्यांना गेट आउट आणि त्यांची जागा त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि काम अफजल खानी आणि औरंगजेबी करायचं हे त्यांनी जे केलं आतापर्यंत। शिवाजी महाराजांचं नाव घेऊन निवडणुका लढवायच्या आणि निवडून आल्यानंतर औरंगी कारभार करायचा, अफजल खानी कारभार करायचा। लोकसभेच्या पूर्वी देखील महाविकास आघाडी दंगलीची भाषा करत होती। मोठमोठे नेते दंगलीच्या भाषा करत होत्या आणि त्यांना महाराष्ट्र अशांत पाहिजे, महाराष्ट्र शांत नको आहे आणि महाराष्ट्रामध्ये दंगली व्हाव्या, जाती जातीमध्ये तेढ निर्माण व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न लोकसभेच्या पूर्वी देखील या लोकांनी केलेला आहे। परंतु महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, संयमी आहे आणि म्हणून राज्य सरकार देखील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम करते।